असे एकापेक्षा एक दर्जेदार चेंडू मित्रांनो आपण हाताळताना पाहिलेत. परंतु ह्या स्पर्धेत प्रथमच जर आपण पाहिलं तर फुलटॉस कंपनीचा चेंडू वापरला जातो, ज्याच्यावरती कालच्या सत्रामध्ये आपण षटकार येताना पाहिले, चौकार येताना पाहिले. म्हणजे फलंदाजांसाठी एक ॲडव्हान्टेज असणार आहे हा चेंडू. आणि इथे पण पाहिलं तर कशा प्रकारची लढत आहे कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर. अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठा संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेला संघ अर्थात रायझिंग स्टार चिपळूण कालच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती मित्रांनो. वैयक्तिक बक्षिसांची सुरुवात होताना आपण पाहतोय, कारण फरहान रुमाने यांच्याकडून जो खेळाडू हॅट्रिक करेल त्यासाठी 500 रुपये. आणि जर का ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल मुंबईतून खास आलेले आमचे अतिथी शमशुद्दीन साबळे यांचं देखील आगमन झाले आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये सामन्याला देखील सुरुवात होते. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले WCC वाघिवरे बी संघाने. सलामीचं षटक आपण पाहिलं तर मुश्ताक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पाहिलं तर पहिलं षटक आहे. 5 षटकांची लढत आहे आणि 1 धावेने खातं मात्र उघडलं जाते. अक्षय याच्या खात्यामध्ये आपण 1 धाव पाहतोय. हो, इथं मात्र आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय, कारण आपण पाहिलं तर आक्रमक पावित्र्य घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूने सांगता मात्र होते षटक क्रमांक 1. आणि आजच्या सत्रातील पहिली लढत आहे. प्रत्येक सामना डू ऑर्ड आहे, कारण बाद फेरीची स्पर्धा आहे. मुश्ताक पुन्हा एकदा राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा आहे. हो, अत्यंत सुंदर फटका आहे. बैठक शॉट, अप्रतिम फटका आहे. सीमारेषेचा वेध घेताना इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आहे. आणि आपण पाहिलं तर विजूच्या बॅटमधून निघालेला हा दुहेरीचा टोला. धावसंख्या आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 अर्थात बिनबाद 3. इथे मात्र एस्टनच्या मागे आपण पाहिलं तर अर्थात सिनियर चॅम्प कमालभाई आपण एस्टनच्या मागे आपण पाहतो. एक दर्जेदार असं अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा मुश्ताकचा पुढचा चेंडू राईट टॅप ऑफ द विकेटचा. ओहो, जबरदस्त लाईन अँड लेंथ आपण पाहतोय, कारण WCC वाघिवरे पंचमच्या दिशेने मत आहेत. यस चिठ्ठीचं पॉईंट. WCC वाघिवरे संघ घरच्या मैदानात, कारण ह्याच मैदानावरती सातत्यपूर्ण त्यांचा सराव असतो. घरचे क्रीडा रसिक आणि अर्थात ॲडव्हान्टेज असणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 4. षटक क्रमांक 1 पुन्हा एकदा मुश्ताक राईट टॅप ऑफ द विकेटचा मारा विजूसाठी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. इथं मात्र सुंदर फटका आहे. डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पर षटकार. दिवसातील पहिला षटकार आहे. यस DJ, अप्रतिम फटका.
विजू आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय, पुन्हा एकदा फटका फसतोय, चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या पट्ट्यात सीमारेषेचा वेध घेताना. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा विजूच्या खात्यामध्ये. तदनंतर आपण पाहिलं तर संघाची स्थिती षटक क्रमांक 1 बिनबाद 12. इथे माझ्यासोबत समोरचन कक्षामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच सईदबाई साबळे यांचे सुपुत्र सौद माझ्यासोबत जोडले जात आहेत. सज्जादला असदला आपण त्यांच्यासोबत खेळताना कालच्या सत्रामध्ये आपण पाहिला. एक क्रिकेटचा मोठा अनुभव आपण साबळे फॅमिलीमध्ये पाहतोय. इथे मात्र एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, चेंडूला ढकलले पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात. नैसर्गिक अडथळा आहे, चेंडू आदळून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातात धावसंख्या 2 देखील वाढते. स्थिती आपण पाहिली तर पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात आतापर्यंत 14 धावा. एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण ज्या प्रकारचं आक्रमण विजूच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण विजूने एक षटकार आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून दुहेरीचे 3 टोले, म्हणजे वैयक्तिक 12 धावांवरती खेळते विजू, तर 1 धावेवरती खेळतोय अक्षय. षटक संपतंय, धावसंख्या अर्थात बिनबाद 14. डीजे कॅरी ऑन. आपण पाहिलं तर अर्थातच ह्या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, डॉक्टर MQ दळवी उर्दू स्कूलचे अर्धांगीय सन्माननीय चेअरमन. कोण कोण विनंती करतो, पंचांनी सामना थांबवायचा आहे. आपल्याला एक सूचना आहे, चिंचाळी संघाचे सर्व खेळाडू पण डगआउटमध्ये या मित्रांनो. विनंती करतो, चिंचाळी संघाचे सर्व खेळाडू पण डगआउटमध्ये यायचे मित्रांनो. आपल्यासाठी उजव्या बाजूला एक भव्य दिव्य डगआउट आहे आणि जे आपण पाहतोय ना मित्रांनो, अर्थात हैदर शिवकर आणि फारुख रुमानी स्टँड हा क्रीडा रसिकांसाठी असणार आहे. आपल्यासाठी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक भव्य दिव्य डगआउट केलं मित्रांनो. आपला सहकार्य अत्यंत महत्त्वाचं, कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. GTC लोकल क्रिकेट मुंबईच्या माध्यमातून. धन्यवाद. चेंडू सुंदर पटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषे डोक्यावरून उत्तुंग षटकार. याच ठिकाणी उर्दू स्कूलचे सन्माननीय आदरणीय चेअरमन अर्थात जाकीर हुसेन साबळे यांचं देखील आगमन झाले. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर खास मुंबईहून आलेले आमचे अतिथी शमशुद्दीन साबळे यांचं देखील आगमन झालं आहे. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने समस्त क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर अर्थातच हाजी मियाच्या पहिला चेंडू आपण पाहिलं तर ब्लॉकरमधला चेंडू होता. ज्या प्रकारचा फटका होता, अप्रतिम एलिव्हेशन आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप मिड ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. पुन्हा एकदा हाजी मिया गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. अर्थातच सुंदर कमबॅक आहे, कारण पहिला चेंडू होती षटकार बसल्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक आहे. एक आपण पाहिलं तर हा WCC वाघेरी संघ B संघ आहे. कालच्या सत्रात A संघाची आपण दर्जेदार कामगिरी देखील पाहिली होती. सुंदर कमबॅक हाजी मिया. इथं मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते पुन्हा एकदा. हो, इथे मात्र एक सोपा झेल होता. जीवदान मात्र मी ते अक्षयला. आपण स्थिती पाहिली तर षटक क्रमांक 2 बिनबाद 21 धावा. 21 विदाउट लॉस प्रोग्रेस नाऊ. अर्थातच हे दुसरं षटक आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आणि ज्या प्रकारचं चेंडू हवेत होता, एक चांगला सोपा झेल म्हणावा लागेल, कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जाते पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. इथं मात्र झेल सुटते. झेल सुटल्यावर जीवदान मात्र मिळते अर्थात अक्षयला. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलाय, जीवदान मिळालंय, तेव्हा तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वासावरती चांगली फलंदाजी होताना आपण पाहिले. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचामच्या दिशेने मारतात. यस, इट इज अ वाईट मिक्स्टर एक्स्ट्रा. अर्थातच अवांतर धावेने स्थिती आपण पाहिली तर 22 धावा फलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक 2 एक जबरदस्त स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. अर्थातच वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीरबाई अलवी चषक 2022 मधील सर्वात मानाची स्पर्धा, स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा आपण पाहतोय.
आणि इथे मात्र सुंदर कमबॅक आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फाईंग लेगच्या पट्ट्यात चेंडू अडवलं जातो, फेक देखील चांगले आहे. आणि ज्या प्रकारचं कमबॅक आपण पाहतोय अर्थातच हजिमिया पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर मात्र जखडून ठेवलंय. आणि धावसंख्या आपण पाहिले तर 23 धावा पालकावरती लागतात. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे. इथं मात्र सुंदर फटका आहे, अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच चौकार मिळतो. खणखणीत दणदणीत चौकार मिलेंगे रन चार, तो बेडा होगा पार. यस, पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकात ज्या प्रकारची सुरुवात करायला पाहिजे त्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. कारण खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. धावसंख्या आपण पाहिले तर 27 धावा. ओहो, अप्रतिम फटका आहे, जबरदस्त फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमारेखा पार, खणखणीत दणदणीत दुसरा चौकार. त्या प्रकारचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं, सुंदर फटका आपण पाहिला, षटकार देखील पाहिला आणि एक मोठं षटक. कारण ह्या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू होती 6, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू सिंगल, नंतर वाईट एक, नंतर 6 म्हणजे 21 धावांचं षटक आहे. आणि 2 षटकांचा 33 धावा म्हणजे पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे त्या प्रकारचं आक्रमण आपण पाहतो. आक्रमण दोन्ही फलंदाज अक्षयच्या बॅटमधून 2 षटकार येताना आपण पाहिले. अक्षर खेळतोय वैयक्तिक 17 धावसंख्येवरती. तर पाहिलं तर बिजू ज्याने देखील सुरुवात केली होती पहिल्या षटकात, तो देखील एक षटकार च्या मदतीने खेळतोय 12 धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप मित्रांनो बिल्ड होताना आपण पाहतोय. कारण क्रिकेट म्हणजे पार्टनरशिपचा खेळ आहे. चांगली सुरुवात आहे, पॉवर प्लेची 2 षटकं संपतात, क्षेत्ररक्षण देखील पांगवलं देखील जात आहे. आणि शाहरुखसाठी अर्थात मकबूलभाई साबळे यांच्या माध्यमातून ATM ऑन 500 रुपयाचं शाहरुखसाठी. कारण शाहरुख एक आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रात सुधीर स्पोर्टच्या माध्यमातून सराव देखील करतो. एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आणि अर्थातच मकबूलभाई साबळे त्यांचे फॅन यांच्या माध्यमातून आजचं वैयक्तिक पहिलं बक्षीस पाहिलं तर शाहरुखसाठी असणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ATM ऑन आहे अर्थात. थँक्यू. षटक क्रमांक 3 शाहरुख गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. आखूट टप्प्यात चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. ओहो, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. डीजे मास्टर ऑन कॅच डीजे. तर तो 500 रुपये. सलमान साबळे यांच्याकडून 500. तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच मकबूल साबळे यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय एका विकेटसाठी शाहरुखसाठी. म्हणजे शाहरुख किती अर्थातच किती फेमस क्रिकेटर हनीफ शाहरुख आपण पाहिलं तर गावकऱ्यांसाठी. विकेट नाही लिहिला का? आणि अर्थातच 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. आणि अर्थात जर का हॅट्रिकची किमया केली तर मॅच फिटर उपस्थित मान्यवर अर्थातच चेअरमन आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय जाकीर हुसेन साबळे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे एक सर्वांचा आवडता खेळाडू आहे शाहरुख. मात्र बक्षिसांचा मानकरी ठरताना आपण पाहतोय 1 गडी बाद 33. षटक क्रमांक 3 राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे. ओ, स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, गोइंग अँड गॉन. येस डीजे. आणि क्रिकेट हा कमबॅकचा खेळ आहे, धावांचा खेळ आहे, प्रश्न उत्तराचा खेळ आहे मित्रांनो. जबरदस्त असा आक्रमण पण पाहतोय. अक्षय ऑन फायर.
अत्यंत सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू आहे. ब्रह्मास्त्राचा वापर मात्र केला जातोय. चेंडूला खोदून काढलाय डीप कव्हरच्या पट्ट्यात. 1 ने धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 3 आणि एक गडी बाद 40 म्हणजे एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. ज्या प्रकारचं आक्रमण आणि वैयक्तिक 3 षटकार एका चौकारच्या माध्यमातून खेळतो. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती सलामीचा अक्षय. सेन्सिबल क्रिकेट आहे. आकूट टप्प्यात चेंडू आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला ढकलले. धावसंख्या 1 ने वाढते आणि सुंदर कमबॅक आहे. कारण पहिला चेंडू होती षटकार, पण पहिला चेंडू होती विकेट, नंतर षटकार, नंतर 1-1 सुंदर कमबॅक आहे. शाहरुख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईकवर आहे. आक्रमक सलामीचा फलंदाज अक्षय ऑन फायर आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी आहे अक्षयची. सुंदर फटका आहे. अप्रतिम फटका. स्टँड अँड डिलिव्हर कडक शॉट. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. आणि WCC वाघिवरे संघ लोकल संघ आहे. घरच्या मैदानावरती खेळतोय. घरचे क्रीडा रसिक आहेत. अर्थात प्रत्येक चेंडू होती जेव्हा चांगली कामगिरी होते ना मित्रांनो, तेव्हा त्यांना टाळ्यांचा गजर होताना आपण पाहतोय. कारण लोकल संघ आहे आणि यजमान संघ आहे. पुन्हा एकदा शाहरुखचा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. खराब चेंडू आहे. डीप मिड विकेटच्या पट्ट्यात नक्कीच खणखणीत दणदणीत हा चौकार येतोय आणि वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा आणि ही भरवण्याचा मानपत्र जातोय वाघिवरे सारख्या गावाला. कारण आपण पाहिलं तर वाघिवरेचा संघ मित्रांनो गाव टू गावमध्ये 2021-2022 मध्ये ज्या प्रकारची कामगिरी ह्या संघाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केले, एक मोठा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं देखील आयोजन केलं जातं आहे. आणि या स्पर्धेसाठी आशिकबाई साबळे, महबूबलाई साबळे, हसीम साबळे, शकील पेवेकर, समीर साबळे, हनीफ साबळे, रफिकबाई झोंबरकर, इखलास साबळे, मैनुद्दीन शिवकर, मोहसिन अनवरे, तन्वीर झोंबरकर आणि अर्थातच नूर मोहम्मद साबळे आणि अर्थात वाघिवरे संघाचे ABC संघाचे सर्व खेळाडू, हनीफबाई रुमानी, ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. इथं आपण पाहिलं तर चौथं षटक क्रमांक 4 इंजमाम गोलंदाजी मार्कवर येतोय. दुसरी धाव घेण्यात रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 ने धावसंख्या वाढती. स्थिती आपण पाहिली तर 48 धावा षटक क्रमांक 4. आमच्या इथे पण पाहिलं तर अर्थातच 2 ने धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिली तर अर्थात 50 धावा फालकवरती लागते. षटक क्रमांक 4. षटक क्रमांक 4 इंजमामचा पुढचा चेंडू आहे. हो पुलटा स्वरूपाचा चेंडू आहे. अप्रतिम असा फटका आहे. डीप कॉवकरच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेखा पार. पाहतो 5 षटकार आतापर्यंत मारले. तब्बल आपण पाहिलं तर 40 धावांवरती खेळतो. काय जबरदस्त फलंदाजी आहे. आणि वैयक्तिक 40 धावांवरती आणि ह्या संपूर्ण स्पर्धेत 42 धावांवरती मित्रांनो खेळतोय. आणि संपूर्ण स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल हायेस्ट धावसंख्या आपण जर पाहिली तर अर्थात अक्षय जबरदस्त फलंदाजी. इंजमाम अत्यंत महागड षटक आहे. पुन्हा एकदा
हा चांगला चेंडू आहे, वाईट यॉर्कर चेंडू होता, चेंडू बॅट चिकट घेऊन लॉंगॉनच्या पट्ट्यात सीमारेषेचा इथं मात्र नक्कीच चौकार मिळतोय, षटकार षटकार चौकार काय चार आणि 46 धावांवरती खेळतोय. अर्थातच आक्रमक फलंदाज अक्षय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 षटकार 2 चौकार येताना आपण पाहिलं. ऑट बॅटिंग संपूर्ण स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल हायेस्ट धावसंख्येमध्ये पाहतोय एकट्या अक्षयची आणि धावसंख्येमध्ये पाहिलं तर 66 धावा. अप्रतिम असं संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत एक जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय ती अक्षयची. बॅटची कडे चेंडू हवेत आहे, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पाहूया झेल होतो का. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जातोय. अर्थात एक धाव मिळते अक्षयला, एक धाव मिळते चिंचोळी संघाला. संघाची स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 4. आणि जोरदार टाळ्या होऊ देत अक्षयसाठी. दुसरा चेंडू आपण पाहतो डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार षटकार जबरदस्त. आतापर्यंत 57 धावांवरती खेळतो काय जबरदस्त फलंदाजी. हनीफ पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा, सुंदर चेंडू. इथे मात्र मिसफिल्ड आपण पाहतोय, यष्टी रक्षकाकडून चूक होताना आपण पाहतोय, कारण इथे मात्र धावांवरती लगाम लावावं लागेल, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर धावांची उधळपट्टी केली जाते. अर्थातच 57 धावांवरती खेळतोय सलामीचा अक्षय. तदनंतर धावसंख्येकडे पाहिली तर अर्थातच 77 धावा शेवटच्या आणि अंतिम षटक या संपूर्ण स्पर्धेतील 78 धावा फलकावरती लागतात. डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहूया पंचांचा निर्णय काय असणारा. सीमारेषेचा वेध घेणारा हा चेंडू आहे आणि अर्थात 2 धावा पूर्ण केल्या तर तिसरी धावेसाठी प्रयत्न आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला फेक होते, मात्र 3 धावा लेग बाईटच्या स्वरूपात मिळालेल्या 3 धावा. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा आहेत ते त्याला महत्त्व नाही, धावा येणे नितांत गरजेचं आहे. 81 धावा म्हणजे ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत उच्चांकी धावसंख्या, सर्वोत्कृष्ट धावसंख्या आपण पाहतो मित्रांनो चिंचोळी संघाची. 1 गडी बाद 81 धावा. हो इथं मात्र दिशाहीन चेंडू पंचामच्या दिशेने वाटतात. यस सिटीचं वाईट. अर्थातच 57 धावांवरती ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत 6 षटकार 2 चौकार आपण पाहिले ते वन मॅन शो वन मॅन आर्मी अक्षयजी. पुन्हा एकदा रडार मधला चेंडू होता, चेंडूला भिरकाम दिले डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार कंटिन्यू. आपण पाहतोय धावसंख्या 88 धावा, 63 धावांवरती खेळतोय. अर्थातच अक्षयसाठी एक फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पुन्हा एकदा डीप काव कोर्नरच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जाते, एकदा पूर्ण केली जाते. दरम्यान आपण पाहिलं तर 89 धावा फलकावरती लागत आहेत. षटक देखील संपतंय 89 धावा आणि त्याच्यामध्ये अक्षयच्या बॅटमधून अर्थातच 64 धावांची एक जबरदस्त खेळी मित्रांनो. आणि आपण पाहिलं तर ऐतिहासिक वाघिवरे मैदानावरती ह्या संपूर्ण स्पर्धेमधील ज्या प्रकारची फलंदाजी अक्षयची आपण पाहिली, धावांचा पाऊस, षटकार चौकारांचा पाऊस आपण पाहिला आणि काय जबरदस्त फलंदाजी आहे. कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 षटकार आणि 2 चौकार आपण पाहिले.
64 धावा एकट्या आपण पाहतोय अक्षय 8 षटकार मारलेत मित्र. जोरदार टाळ्या होऊ देत अक्षयसाठी. आजच्या दिवसाची सुरुवात अप्रतिम केली. जबरदस्त फलंदाजी आहे. टाळ्यांचा देखील मानकरी ठरतोय कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं आक्रमण केलं गेलं होतं प्रत्येक गोलंदाज म्हणजे आपण पाहिलं तर सलामीचं षटक 14 धावांचं, तदनंतर दुसरं षटक टाकलं होतं हाजिमिया, ते देखील 19 धावांचं षटक होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर शाहरुख याने देखील पहिल्या चेंडूवरती बाद केल्यानंतर थोडंसं मोठं षटक आपण पाहिलं 13 धावांचं षटक. आणि आपण जर पाहिलं तर हनीफ जे शेवटचं षटक आणि चौथं षटक होतं त्या षटकात देखील आपण धावांचा पाऊस पडताना आपण पाहिला. कारण ह्या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या जर आपण पाहिली तर 90 धावा गोळा केल्यात आणि 90 धावांचं टार्गेट आहे. धावांचा पाठलाग करताना काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी जातोय. अर्थातच प्रसिद्ध समालोचक हिंदी मराठी सिद्दीक मेमन. तत्पूर्वी मित्रांनो वाघिवरी क्रिकेट क्लब अजित शब्बीरबाई अलवी चषक 2022 व्यासपीठावर उपस्थित मान्यवर शाहरुख विनंती करतो. शाहरुख आपल्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या व्यासपीठावरती जमा आहे. आपण विनंती करतो शाहरुख आपण व्यासपीठावर या. कारण आपण पाहिलं तर मकबूलभाई साबळे यांच्याकडून 500 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सलमान साबळे आणि मकबूलभाई साबळे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये आहेत. आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आमच्या स्पर्धेसाठी अर्थात जाकीर हुसेन साबळे सर आपण विनंती करतो. शमशुद्दीन साबळे यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. आणि आपण जर पाहिलं तर डॉक्टर MQ दळवी उर्दू स्कूलचे चेअरमन सन्माननीय आदरणीय जाकीर हुसेन साबळे सर आपण विनंती करतो आपले शुभ हस्ते ह्या खेळाडूचा आपण गौरव करायचा आहे. धन्यवाद. अप्रतिम कामगिरी आहे. आणि अर्थातच चांगला एक चेंडू आपण पाहिला त्याच्यावरती 1500 रुपयाचा देखील मानकरी ठरताना पाहिलाय. आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 90 धावांचं उद्दिष्ट असताना काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी पुन्हा एकदा जातोय ओटू सिद्दीक. धन्यवाद. आज शुक्रवारचा दिवस आहे आणि खास करून मोठा दिवस खास करून मानला देखील जातं. आणि परदेशात जो लोक आहेत त्यांच्याकरता आज सुट्टीचा दिवस आहे. आणि सुट्टीच्या दिवशी खास करून आजचा सकाळचा मॅच ते आनंदित बघतायत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कारण वेळेत वेळ तुम्ही देखील काढलाय आणि आज सुट्टीच्या दिवशी वाघिवरीची स्पर्धा बघताय त्याकरता तुमचं मनापासून आभार. आणि खास करून एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यानं सर्वांच्या हृदयावरती राज केलं, ज्यानं सोनेरी पानावरती वाघिवरीच्या इतिहासावरती राज केलं, ते शब्बीरबाई अलवी चषक 2022 तुम्ही थरार बघताय. जे परदेशातनं लोक जुळले गेलेले आहेत त्यांचा खास करून मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मॅचकडे जाणार आहोत. 30 चेंडू आणि 90 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला कबाब आणि नॉन स्ट्राईक एंडला सिकंदर असतील. गोलंदाजी चिंचोली विरुद्ध WCC वाघेर बी यांच्या दरम्यानची लढत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खूप चांगला फटका आला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगला फटका होता. खास करून बॅटच्या मधोमध प्रॉपर आला नाहीये. खास करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. मिडऑफचा खेळाडू थोडंसं या ठिकाणी निश्चित उशिराने आला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूला गॅदर केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं गेलंय. कमालजीने आपला खातं उघडलंय. संघाचं खातं उघडलंय. 2 धावानं स्ट्राईक एंडला कमाल आणि सिकंदरी वाघिवलीतली जोडी आपण बघतोय. 90 धावा त्यांना बनवायच्या आहेत. आणि कमालजीचा पॉवर प्लेचा पहिल्या चेंडूवरती काय आक्रमण बघायला मिळाला. आज रंगामध्ये आहे थोडंसं आपण जर बघितलं तर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला फॉल टच चेंडू
वाघ म्हणून का ओळखला जातं, आज मैदानामध्ये उतरले आहेत आणि अफलातून सुरुवात केली आहे मैदानामध्ये. जे प्रेक्षक परदेशातनं बघतात ते आनंदित असतील कमालजीची बॅटिंग बघून. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्रीला एक चौकार आला आणि गोलंदाजी मार्कवर रोकन ज्याचं स्वागत केलं. युवा टॅलेंट आहे, त्याचं स्वागत कमालजीनं काय सुरेख अंदाजामध्ये केलं आहे. राईट अ मोहर द विकेट. पुन्हा एकदा अक्कू टप्प्याचा चेंडू मिड विकेट बॉक्सलाईनच्या दिशेने जातोय. तिथं क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग बघायला मिळते. आणि खास करून चेंडूवरती जे त्यांचा आय कॉन्टॅक्ट आहे तो फार चांगला आहे. प्रत्येक चेंडू त्यांच्या बॅटवरती येतोय, चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळत आहेत. पहिला चेंडू मिड ऑफला खेळले, त्याच्यानंतर 2 चेंडू ऑन साईडला खूप छान पद्धतीने खेळलेत, 3 चेंडू समोर गेले आणि धावा काढलेत ते 7 धावा. 90 धावांचं म्हटलं काय, ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे त्या पद्धतीने अफलातून सुरुवात. चेंडू चांगला कट केला, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये काय धाव घेतली जाते, दोघांच्या मधला तालमेल चांगला आहे, दोघांच्या मधला कॉलिंग चांगला आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाची आहे आणि ती देखील दोघांच्या मधली खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. धावसंख्या 4 चेंडू सुरुवातीचे झालेत आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा. आता दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिला मॅच तुम्ही बघताय, खास करून WCC वाघोरी आणि चिंचोली. चेंडू चांगला, फटका चांगला, पुन्हा एकदा ऑन साईडला केला, स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या मागे 2 धावांना खास करून त्यांना समाधान मानावं लागेल. सिकंदरजीला आपण बघतोय खास करून मैदानामध्ये काय चपळाईने खेळतायत, काय सुरुवात केली आहे. धावसंख्येचा विचार केला तर खास करून 10 धावा. पहिलं षटक चालू आहे, 5 चेंडू रोहननं हाताळले, 10 धावा बनवले. म्हणजे खास करून युवकांना लाजवतील अशा पद्धतीची बॅटिंग चालू आहे. युवक विचार करत असतील आमच्या बॅटमधनं 5 चेंडूमध्ये कधी कधी 10 धावा येत नाही, परंतु ह्यानं बनवलेत 5 चेंडूमध्ये 10 धावा. चेंडू चांगला, आतमध्ये येणारा चेंडू मिस केलाय आणि थेट जाऊन एस्टॅनवरती लागतो. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. कमाल अनेक मान्यवर जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये जाकीरजी साबले साहेब देखील जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर शमशुद्दीन साबले साहेब आणि मंचवरती अनेक गावातले ज्यांना वाघिवरेकरता अनेक परिश्रम घेतले, अनेक जिद्दीनं या ठिकाणी वाघिवरेचं नाव करण्याकरता, इतिहास घडवण्याकरता खास करून परिश्रम घेतले. ते अनेक लाडके व्यक्तिमत्व या मंचावरती आहेत. कमालजी करता टाळ्या वाजल्या पाहिजेत. ते भाव दोन तंबूच्या दिशेने परतलेत, फटके चांगले होते मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती सिकंदर, नॉन स्ट्राईक एंडला न्यू बॅट्समॅन आपण बघतोय. हाजी या मैदानामध्ये दाखल झालाय, दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क करतोय. पहिलं षटक रोहननं हातललं आणि 10 धावा त्यानं दिल्या आणि गडी बाद झाले ते गुंड 1 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा आपण बघतोय. 90 धावा तुम्हाला बनवायची आहे. स्ट्राईक एंडला सिकंदरजी, नॉन स्ट्राईक एंडला हाजी याला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर परवेश दाखल झालाय चिंचगोली या संघाच्या माध्यमातून. चेंडू चांगला बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न यामध्ये हलक्या हाताने खेळतात, संयम दाखवत आहेत. खास करून निश्चित नरम हाताने खेळला जातं क्रिकेट. वेट अँड वॉचचे फटके खेळले जात आहेत. धावसंख्या आपण बघितले तर 11 धावा. न्यू बॅट्समॅन बॅटिंग नंबर 3 वरती दाखल झालाय, तो म्हणजे हाजी मेल आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर परवेज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करणारा संघ आपण बघितलं तर चिंचोलीचा संघ मैदानामध्ये आहे. चिंचोलीचा संघ आजच्या दिवसामध्ये पहिला मॅच खेळतोय. त्याच्या विरोधात ज्याने स्पर्धा भरवली आहे, खास करून वाघेवरे ज्यांना परिश्रम घेतला मोठ्या स्पर्धेचा, ज्याने इतिहास घडवण्याकरिता ही स्पर्धा भरवली आहे, तो खास करून वाघेवरेचा संघ खेळतोय. चेंडू चांगला बॅटची कट घेतल्या, यामध्ये मात्र निश्चित चेंडू मागच्या दिशेने जाईल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला रोखण्याचा प्रयत्न देखील केलाय. खूप छान पद्धतीने चेंडूला रोखले. तिसऱ्या धावा करता देखील आलेत, परत 3 धावा मिळतील. खास करून यष्टरक्षकच्या हातामधनं निघून गेला चेंडू आणि 3 धावा या चेंडूवरती मिळालेत. दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्यात ते 14 धावा. डॅकआउटमध्ये सातत्याने आपण आवाज बघतोय कारण 90 धावा बनवायचे आहेत. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागणार आहेत.
खास करून आमच्यापर्यंत पारितोषिक देखील पोहोचवले जात आहेत. आपण हॉटेल मॅक्झिकन बघतोय त्याच्यावरती ज्याचा षटकार लागेल थेट जाऊन तर नूर साबले यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. या सिटीज वाईट लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेलाय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. वाईट बॉलचा सिग्नल देखील दिलाय. खास करून या स्पर्धेकरता आपण बघतो भव्य दिवशी गॅलरी देखील बनवण्यात आली आहे. त्याला नाव खास करून ज्यानं इतिहास घडवला आणि त्या खेळाडूला अजूनपर्यंत वाघिणीचा वाघ म्हणून संबोधला जातं त्या हिदरजी शिवकर आणि त्याचबरोबर फारुखभाई रुमाने यांचा स्टँड आपण बघतोय. खास करून चेंडू चांगला बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता, पंच करायचा होता, परंतु चेंडू बॅटवर येत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. स्ट्राईक एंडला सिकंदरजीला बघतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडला खास करून हाजी मिया. धावसंख्या आपण बघितले तर निश्चित अजूनपर्यंत 15 धाबा. परवेज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. चेंडू चांगला फटका चांगला ऑन साईडला खेळला. मिड विकेट बॉर्डर लाईनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाबांना मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. स्कोर कार्ड पुढे वाढवलं जात आहे. ज्या पद्धतीने मोठ्या फटक्यांची गरज आहे ते मोठे फटके कुठेतरी येत नाहीये. तुम्हाला या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकारांचा पाऊस पडावा लागेल, परंतु तसं होत नाहीये या षटकातला पुढील चेंडू. चेंडू चांगला मोठा फटका खेळला. ऑन साईडला चेंडू चालला. पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेट बॉर्डर लाईनच्या दिशेनं पहिले धाव पूर्ण केले. दुसऱ्या करता परत आले. 2 धाबा या ठिकाणी रचवले जातील का? पंचांकडे अपील केले, परंतु पंचानं या ठिकाणी आपण बघतोय 2 धाबा काच करून रचवले गेलेले आहेत. चांगली रनिंग मिडचं विकेट आहे. सिकंदरी आपण बघितलं तर मैदानामध्ये काय धावतायत, चपळाईने धावतायत युवकांबरोबर. त्यांची रनिंग मिडचं विकेट खूप चांगली आहे. दुसऱ्या षटकामध्ये धाबा आपण बघितलं तर 18 धाबा. परवेज गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला हाचिमिया. नॉन स्ट्राईक एंडला आपण बघितलं तर सिकंदरजीला आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला बाजी करायला सुरुवात केली आहे. त्याच्या बॅट मध्ये चेंडू आला. रडार मध्ये दिला. लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑन बॉल. धाबा झाले ते एकूण 24 धाबा तुम्हाला जिंकण्याकरता 90 धाबांचा पाठलाग आहे. लक्ष ठेवा पंच या ठिकाणी पंच ऑफिशियल पंच सर अदन दलवी आणि गोट्या भोसले. अदन दलवी आणि गोट्या भोसले पंच. जो विकेट किपर आहे त्यानं ट्रॅक मला वाटतं या ठिकाणी घातली नाहीये. यस 2 धाबांची पेनल्टी असेल. चिंचोली आपल्याला 2 धाबांची पेनल्टी असेल. स्पर्धेचे नियम आहेत, नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल आणि प्रत्येक जे नियम आहेत त्याचं पालन या ठिकाणी केलं जाणार आहे. खास करून 2 धाबांची पेनल्टी देखील असेल म्हणजे 88 धाबांचा पाठलाग असणार आहे. गोलंदाजी मार्कवर न्यू गोलंदाज दाखल होतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 षटकात 24 धाबा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. पहिला चेंडू आखो टप्प्यात आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं उचली जास्त घेतोय. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. सलामीवरती सिकंदर जे गेले त्यांच्या बॅटवर चेंडू येत नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला आहे आणि चेंडू बॅटवर येणं फार गरजेचे आहे. तिसरं षटक चालू आहे. 24 धाबा तुम्ही बघताय. 1 गड्यांच्या मोबदल्यात पहिला धक्का कमालची बाद झाले. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. चेंडू चांगला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे आणि सातत्याने आपण बघितलं तर खडीकडे खेळण्याचा प्रयत्न करतात. फुटवर्क नाही आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत नाही आहेत आणि वारंवार आपण बघितलं तर चेंडू डॉट जात आहे. मॅच खेळत जाऊया. महत्वाची लढत आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू हातामध्ये जातोय. खास करून विकेट किपर खूप छान पद्धतीने या ठिकाणी तिची चांगली कामगिरी करतात. सिकंदर जिला आपण बघितलं तर खडीकडे घेण्याचा प्रयत्न करतात. फुटवर्क नाही आहे. पावलांचा वापर करत नाही आहे. खडीकडे घेण्याचा प्रयत्न करतायत आणि सातत्यानं चेंडू निर्धाव जात आहेत. दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. 3 चेंडू डॉट गेलेत. गोलंदाज अदनानला आपण बघतोय खूप चांगली गोलंदाजी आहे. चेंडू चांगला बॅकफुट पंच केलाय. डीप बॅकफुट पॉईंटला यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू सीमा पार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगला
तीन चेंडू सुरुवातीचे डॉट गेले. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती सिकंदरजीनं आपल्या बॅटचा फ्लो उघडला, बॅकफूट पंच केला आणि डीप बॅकफूट पॉइंटला चौकार बघायला मिळाला. चेंडू चांगला पुन्हा एकदा कट केला. चेंडू चालला या बेल मात्र थर्ड बॅटने डीप बॅकवर्ड पॉइंटच्या माध्यमात चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. बघूया काय घडलंय. 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावा करता आउटफील्ड थोडंसं फास्ट नाहीये. चेंडू मैदानामध्ये थांबलाय. 3 धावा संघाची स्थिती आपण बघितली तर धावांवरती तुम्हाला बनवायच्या एकूण 90 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आणि खास करून ही मोठी लढत तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या एकूण 31 धावांवरती तिसरं षटक चालू आहे. या षटकामध्ये तब्बल 7 धावा 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. अदनान गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडे तिसरं षटक घेऊन चिंचोली या संघाच्या माध्यमातून चेंडू चांगला संपूर्ण देश बघतोय. आज परदेशात अनेक जण सुट्टी आहे. आपल्या बघतायत जरी हारलो तरी काहीतरी छाप सोडायचे. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास असं झालं पाहिजे. म्हणून कमालजी मैदानामध्ये गेलेत आणि त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन दिलं आहे. आणि कारण कमालजीची जी बॅटिंग होती सुरुवातला ती अफलातून बॅटिंग होती, चांगली बॅटिंग होती. मैदानामध्ये आपण बघतोय कमालजी मैदानामध्ये जाऊन काहीतरी सांगितलंय सिकंदरजीला आणि त्याचबरोबर हाजिम्याला. हाजिम्या एका बाजूला चांगली फलंदाजी करतोय. जवळपास 7 धावांचा पाठलाग असता तर खूप मजा आली असते मॅचमध्ये. आणि जर विचार केला 3 षटक संपले. 3 षटकामध्ये 37 धावा स्कोर कार्डवरती आहे. तुम्हाला जिंकण्याकरता अजूनही जर विचार केला तर 53 धावांची गरज आहे. ऑफटमच्या बाहेरचं चेंडू खूप छान पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. अदनान चेंडू खाली येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अदनानच्या माध्यमातून. एक धाव निश्चित मिळेल. एका धावाने संघाची स्थिती आपण बघतोय 38 धावा स्कोर कार्डवरती. षटकाचा विचार केला 4थं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगला मोठा फटका घ्यायचा आहे. चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतो. एस्टनच्या मागे थोडंसं या ठिकाणी फंबल झाले ते रक्षक, परंतु धाव मिळणार नाहीये. हाजिम्या सातत्याने प्रयत्न करतो मोठा फटका खेळण्याचा. अजूनपर्यंत 2 षटकार त्यानं लावलेत. मैदानामध्ये मन जिंकण्याचं कार्य त्यानंच केलेलं आहे आणि हाजिम्या अजूनही प्रयत्न करतोय मोठा फटका त्याच्या बॅटमधनं घ्यावा. 2 षटकार त्यानं लागवलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहन चेंडू चांगला घ्यावे मात्र समोरच्या दिशेने खेळल्यात. गॅप मध्ये खेळतात. 1 बाउन्स पडल्यानंतर चेंडू सीमा पार होतोय. लॉंग ऑन तर एकूण धावसंख्या देखील स्वागत कुठेतरी केलं जात आहे. परंतु मोठ्या धावसंख्या लाजबाब हेलिकॉप्टर उडवायचं होतं. रोहनचा चेंडू आतमध्ये आला. ब्लॉकलचा चेंडू होता. समजू शकले नाही. एष्ट्या उद्ध्वस्त काय बॅटिंग केल्या मैदानामध्ये. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग हाजिम्याच्या माध्यमातून आज संपूर्ण देश बघतोय, संपूर्ण वाघिवरे बघतोय, संपूर्ण कोकण बघतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र या स्पर्धेला बघतोय. आणि हाजिम्याने खूप चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. 2 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. प्रेक्षकांना आणि खास करून आज मान्यवर जे आले त्यांना मानवंदना दिली. षटकार ठोकून दाखवले. 1 चौकार देखील समोरच्या दिशेने खूप चांगला फटका बघायला मिळाला आणि निश्चित बाद झाला. त्याच्यानंतर मैदानामध्ये न्यू बॅट्समॅन बॅटिंग नंबर 4 वरती साकिलला आपण बघतोय. नॉन स्ट्रायकरला जो सलामीवरती गेले ते सिकंदरजी अजूनही मैदानामध्ये आहेत. त्याने 1 चौकार लाभला आहे. मला वाटतं 5 वर पूर्ण खेळणार आहेत. संघाची स्थिती आपण बघितली तर 42 धाबा. डाबातलं 4थं षटक चालू आहे. तुम्हाला 90 धाबा बनवायचे आहेत. स्ट्रायक एंडला बॅट्समॅन डावकुरे आता
लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपण बघतोय. स्ट्राईक हेडला साहिल, गोलंदाजी मार्कवर परंतु संधीचं सोनं पण ते करू शकले नाहीयेत. बॅटची कट लागली, मागे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू गेला. न्यू बॅट्समॅन आता मात्र मैदानामध्ये फवाद आणि गोलंदाजाकरिता हॅट्रिक ऑन असणार आहे. प्रेक्षक या मॅचला खूप निश्चित टग लावून बघतायत. धाबा झाले ते एकूण 42 धाबा. तुम्हाला 90 धाबा बनवायचे आहेत. चौथं षटक चालू आहे. 5 ओव्हरचा मॅच. हॅट्रिक ऑन गोलंदाजाकरिता. हॅट्रिक ऑन आहे बॅकवर्डवर गेला. खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा बनवले ते 46 धाबा. आणि मी तेच सांगितलं होतं 60 धावांचं आव्हान असता तर निश्चित मॅचमध्ये खूप मजा आली असती. 60-65 पर्यंत थांबवलं असतं तर शेवटच्या षटकामध्ये 15-20 धाबा बघायला मिळाले असते आणि बॅटल चांगला झाला असता. परंतु कुठेतरी गोलंदाजीमध्ये चुकले आणि कुठेतरी चुका केल्या. आणि चुका केल्या तर चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही चुकी केल्या तर तुम्हाला खास करून बाहेरचा रस्ता बघावा लागेल. आतमध्ये यायचं आहे तर तुम्हाला नीट खेळावं लागेल क्रिकेट. आणि मैदानामध्ये जो बघितलंय तर सलामीचे खेळाडू सिकंदर जे अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. नॉन स्ट्रायकरला फवादला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 5वं आणि अंतिम षटक घेऊन अक्षर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आहे. यावेळी मात्र बॅटच्या खालच्या पट्ट्यामध्ये चेंडू लागल्यानंतर ऑन साईडला चेंडू घेतोय. जोपर्यंत काव कॉर्नरचा खेळाडू चेंडू खाली जातोय तोपर्यंत एक धाव घेतली जाते. आणि एका धाबानं संघाची स्थिती आपण बघितली तर 47 धाबांवरती. जिंकण्याकरता अजूनही तुम्हाला 43 धाबा बनवायचे आहेत. 2 धाबा पेनल्टीचे म्हणजे 41 धाबा. 5 चेंडू 41 धाबा या मॅचमध्ये बनवावे लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला बॅकफुटवर केलेत. ऑन साईडला चेंडूला ट्रॅव्हल केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षक. को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. धाबा बनवायचे आहेत. चेंडू कमी आहेत परंतु हारण्याची जी धावसंख्या आहे ती कमी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये WCC भागीवरचा आहे. प्रथम त्यांना गोलंदाजी केली. 89 धाबा करता आले. 51 धाबा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. 90 धावांचं आव्हान त्यांच्या डोक्यावरती आहे. आणि शेवटचे 3 बॉल आहेत आणि तुम्हाला जिंकण्याकरता तयार. चेंडू चांगला खूप छान पद्धतीने चेंडूला मात्र खेळत आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वायदेश लॉंग ऑफला येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आणि एक सिंगलनं संघाची स्थिती 52 धावांवरती. खास करून या मॅच मधलं वैशिष्ट्य काय आहे सिकंदरजी जे सलामीवरती गेले ते 5 ओव्हर मैदानामध्ये उभे आहेत. फुलटॉस चेंडू पावलांचा वापर केला. चेंडूला डीप थर्डमॅनला खेळला. चेंडू ट्रॅव्हल होते. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. सिकंदरजीच्या बॅट मधनं दुसऱ्या चौकाराचे नोंद. पद्धतीनं क्षेत्ररक्षण करणारा संघ चिंचोलीचा संघ या मॅच मध्ये जिंकतोय. आणि खास करून मोठा विजय असेल. पहिल्या मॅच मध्ये सुरुवात अफलातून झालेली आहे आणि काटाची टक्कर तुम्हाला बघायला मिळाली. या मॅच मध्ये चिंचोलीचा संघ जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन. धावा झाल्या ते फक्त आणि फक्त 56 धावा. आणि या मॅच मध्ये तुम्हाला 33 धावांना मॅच गमावा लागला. आणि खास करून चांगला मॅच बघायला मिळाला. WCC वाघुरे विरुद्ध चिंचोलीची लढत तुम्ही बघितली. एक छोटासा ब्रेक प्रेक्षक जोडलेला आहे.
त्यांच्या माहितीसाठी लगेचच मोठा मॅच येतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक मध्ये एक गाणं घेतोय, गाण्यानंतर पुन्हा एकदा